झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। वन विभागाच्या पथकावर कुऱ्हाडीने हल्ला। नंदुरबार जिल्ह्यातील वाकदा गावात घडली घटना। 4 जणांना वन विभाग आणि पोलिसांनी केली अटक। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदी गावात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवैधरित्या लाकडांपासून फर्निचर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला असता कारखान्याच्या मालकाने थेट कुऱ्हाडीने हल्ला करत वन कर्मचाऱ्यांवर वार केला। या हल्ल्यात वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर 4 जणांना वन विभाग आणि पोलिसांनी अटक केली असून यामध्ये मुख्य हल्लेखोर राजेंद्र प्रभाकर वसावे उर्फ राजू बांड याचा समावेश आहे। या कारवाईत साग, खैर, शिसम लाकडासह फर्निचर तयार करण्याची मशिनरी, यंत्रसामग्री आणि वाहन असा एकूण 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही धाडसी कारवाई धुळे प्रादेशिक वनरक्षक, नंदुरबारचे उपवनरक्षक, पोलीस अधीक्षक, सहाय्यक वनरक्षक आणि इको बटालियन, पोलीस व वनक्षेत्राच्या पथकांनी संयुक्तरित्या केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।